बदलापूरमधील शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे। ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेमधील गेल्या 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूर शाळेत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागानं विशेष समिती नेमली होती। या समितीच्या तपासात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे। बदलापूरच्या शाळेत ज्या मुलींवरती अत्याचार झाला त्यांना रुग्णालयात तपासण्यास उशीर झाल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलं। त्याबाबतचा निर्णय आरोग्य विभाग घेईल। शिक्षण अधिकाऱ्यांना घटना घडल्यानंतर वरिष्ठांना कळवणं गरजेचं होतं। त्यांनी 20 तारखेला कळवलं। शिक्षण अधिकाऱ्यांना कळवण्यात दिरंगाई केली, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय। लहान मुलींना शौचास नेण्याची जबाबदारी 2 सेविकांवर होती। त्या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावं असं आम्ही सांगितलं। मुख्याध्यापकांना 14 तारखेला या घटनेची माहिती होती, त्यांनी ते पोलिसांना कळवलं नाही। त्यांच्यावरही पोस्कोनुसार कारवाई करावी अशी आम्ही शिफारस केली असल्याचं केसकर म्हणाले। सीसीटीव्ही लावणं हे आवश्यक आहे। या शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब आहे, त्याचीही चौकशी करत आहोत, असं केसरकर यांनी सांगितलंय। शाळांमध्ये मदत कक्ष सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेत असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे। तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केसरकर यांनी दिलेली आहे। आम्ही फक्त वस्तुस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत। अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10 लाखांची मदत केली जाईल। ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय तिला 3 लाखांची आणि प्रयत्न झालेला आहे तिला 3 लाखांची मदत करणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलेलं आहे। दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरूपात दिली जाईल। मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ, असं केसरकर यांनी यावेळी सांगितलंय। 15 दिवसाचं सीसीटीव्ही असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। मी तुम्हाला तारीख देऊ शकणार नाही, कारण अहवालात जे म्हटलेलं आहे 15 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आढळलेलं नाही असं अहवाल म्हटलेलं आहे। याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करेल। या मुख्याध्यापिका आहे ही घटना त्या टॉयलेटजवळ घडल्यामुळे तिथल्याच सीसीटीव्हीचं फुटेज आम्ही चेक करणार, त्याच्यामुळे ते चेक करणं शक्य आणि हे सगळं पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचं हे सगळं आहे। बघा, आमच्याकडून ज्या ॲक्शन घ्यायच्या होत्या आम्ही सगळ्या वेळेवर घेतलेल्या आहेत। सस्पेन्शन केलेलं आहे आम्ही, एवढंच नाही तर आज आम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांना डिसमिस केलेलं आहे। त्यांना याच्यापुढे नोकरी मिळू शकत नाही। मुख्याध्यापकाला डिसमिस करण्यापूर्वी आम्ही जर त्यांचं म्हणणं ऐकण्याची त्यांना संधी दिली नाही तर त्यांना कोर्टामध्ये जाऊन ते आपलं डिसमिसल रद्द करू शकतात। त्याच्याचमुळे केवळ त्यांना 7 दिवसाचे डिसमिसलचे हे दिलेलं आहे। आणि कारण त्यांनी काल उपस्थित